वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे। याच प्रसंगी येथे जमलेल्या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे, माझे सर्व वरिष्ठ अधिकारी, आजचे सरकारमूर्ती, त्यांच्या कुटुंबातील सर्व सन्माननीय सदस्य व सर्व उपस्थितांचे मी रावसाहेब ईश्वरराणे निंबोरे सहर्ष स्वागत करतो। स्वागतम सुस्वागतम। घर किंवा इमारत ही फक्त सिमेंट आणि विटांनी बनत नाही, तर आपापल्या कौशल्य वापरून त्या विटा आणि सिमेंट पासून उभे राहतं ते कोणाचं तरी स्वप्न आम्ही पूर्ण करतो, याचा आम्हाला नक्कीच आनंदच आहे। आमचे वरिष्ठ श्री शेटे रावसाहेब शाखा अभियंता या पदावरून आपल्या 24 वर्षाच्या सेवेतून आज शासन नियमानुसार सेवानिवृत्त होत आहे। खरं तर हा बघितलं गेलं तर अत्यंत भावुक क्षण। कामात असलेलं समाधान, वेळेचे उत्तम नियोजन, नेहमीच दर्जेदार काम करण्याची तळमळ, अगदी निस्वार्थपणे काम करण्याची वृत्ती, सुट्टीचा विचार न करता शनिवार असो वा रविवार जे आपल्या कामावर नेहमी हजर असत असे आपले श्री शेटे रावसाहेब यांचा आपल्याबरोबरचा कार्यालयीन सहवास आता इथे पूर्णविराम घेत आहे। ही भावनाच मनाला थोडंसं दुःख देते। पाय जमिनीवर आहेत पण हात ढगाला आहेत, पाय जमिनीवर आहेत पण हात ढगाला आहे अशी माणसं कधीही खाली कोसळत नाही, तर ती नेहमी यशोशिखरावरच असतात। असेच आपल्या उत्तम कार्याने यशाचं शिखर गाठलेले श्री शेटे रावसाहेब यांचा आज सेवानिवृत्तीचा सोहळा। आजच्या सेवानिवृत्तीच्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान आदरणीय सौ सोनिया महिन मॅडम यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। तर पुढील वेळ आहे ती दीप प्रज्वलनाची। काही नाती जोडली जातात तर काही नाती जोडावी लागतात, काही जपावी लागतात तर काही आपोआप जपली जातात। ज्यांच्या कामावर असणारी निष्ठा, सगळ्यांना सांभाळून घेणारा स्वभाव, यामुळे ज्यांच्याशी आपली नाती फक्त जुळलीच नाही तर घट्ट होत गेलेली आहे असे श्री शेटे रावसाहेब शाखा अभियंता यांच्या सेवापूर्तीचा सोहळा त्यांच्या कारकिर्दीप्रमाणे उजळून निघावा यासाठी मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाच्या अध्यक्ष सोनिया महिन मॅडम तसेच सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी।
साहेब व महिम मॅडम आणि इथे उपस्थित असलेले अधिकारी व कर्मचारी वर्ग या सर्वांचे मी सर्वांना मी थँक्यू बोलते की तुम्ही वेळात वेळ काढून आलात. तर आजचं आपलं कार्यक्रम म्हणजे आपले कार्यक्रमाचे उत्तरवृत्ती श्री शेटे साहेब यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम. हे म्हणजे आपल्या सगळ्यांचं म्हणजे आमच्यासाठी सगळ्यांचे आदर्श होते कामासाठी. त्यांनी आतापर्यंत आम्हाला खूप मार्गदर्शन केले. जे काही काम असेल, एस्टिमेट्स असतील, त्यासाठी त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलंय. त्यांचं एक सांगायचं म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टरांना सकाळी 7 वाजता फोन करायचे. जे काही काम असेल काय नसेल तर टाइम मॅनेजमेंट काय होतं हे त्यांनी आम्हाला वेळोवेळी सांगितलेलं आहे. अतिशय वर्कहोलिक, शिवाय कधीही टाइम वेस्ट आणि कुठे गेला नाही. जे असेल ते फक्त काम काम काम. आणि दुसरं म्हणजे आमच्यासाठी नेहमी ते फादर फिगर होते. कधी आम्ही बाहेर गेलो की आमची नेहमी आम्हाला विचारपूस करायचे काय कसं आहे, काय कळतंय का, काय जमतंय का, नसेल तर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन तर करत आलेच आहे. परत आम्ही आम्ही नुकताच भेटेल त्यांच्या बर्थडेला माणगावला. त्यांना मी सहज विचारलं होतं की तुम्ही काय करणार सर रिटायरमेंट नंतर. तर ते म्हणाले होते की मी आता फक्त फॅमिलीला वेळ देणार आहे, स्वतःचे छंद जोपासणार आहे, कारण की त्यांना वेळच नाही मिळाला. ते म्हणे मी कोणाचे लग्न अटेंड नाही करू शकलो, माझे घरचे फॅमिली फंक्शन्सला मी जाऊ नाही शकलो. तर मी त्यांना आवर्जून सांगेन की तुम्ही तुमचे जे काही छंद आहेत ते जोपासा, तुमच्या फॅमिलीला वेळ द्या आणि तुम्हाला ज्यात आनंद भेटतो ते तुम्ही नक्की करा. फक्त त्यांना एक विनंती आहे माझी की तुम्ही तुमचं आरोग्य जपा, पुढची लाईफ हेल्दी राहा. आणि लास्ट म्हणजे ते आम्हाला म्हटले होते की मला अजून 2 ते 3 वर्ष तरी पाहिजे होते रिटायरमेंट नको भेटायला. म्हणजे त्यांना इतकी कामाची प्रचंड आवड होती. तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुमचं पुढचं जे काही आहे आयुष्य, नेक्स्ट चॅप्टर, तुम्ही तो खूप चांगला लिहा, चांगला जगा, खुश राहा. आणि तुम्ही रिटायर्ड आहात पण तुम्ही टायर्ड नाही आहात. सो सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. यापुढे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मी श्री अक्षय महाजन रावसाहेब यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमानिमित्त आपले प्रमुख पाहुणे श्री कार्यकारी अभियंता नामदे साहेब, आजची सत्कार मूर्ती श्री शेटेराव साहेब, चव्हाण साहेब, गणगणे साहेब, सनागकर साहेब, महिन मॅडम आणि उपस्थित सर्व पदाधिकारी आणि मान्यवर. रावसाहेबांबद्दल बोलायचं म्हणजे माझी प्रत्येक गोष्टीची सुरुवातच रावसाहेबांनी. उदाहरण सांगायचं म्हणजे मी जेव्हा नवीन होतो तेव्हा मला सुरुवातीला माझी सर्व्हिसची सुरुवात रावसाहेबांपासून चालू झाली अशी म्हणली तरी चालेल. कारण की मी जेव्हा नवीन आलो मला काही माहीत नव्हतं आणि माझं नशीब एवढं चांगलं की 10 वर्ष काम केलेले आणि उपविभागाची खडानखडा माहिती असलेले रावसाहेब मला गुरु म्हणून भेटले. आपल्याला कसं लहानपणी आई वडील, शाळेत असताना आपले शिक्षक, तशीच मला सर्व्हिसमध्ये लावलेली पहिली गुरु शेटराव साहेब. काही लोक असे असतात की आपण त्यांना कधी विसरू शकत नाही. त्यातले एक म्हणजे शेटराव साहेब. आणि त्यांच्याकडे एवढ्या गोष्टी घेतल्या आणि त्यांचं जे पॅशन, हार्डवर्क, डेडिकेशन हे का म्हणतोय मी त्यांना स्वतः 12 वाजता रात्री 1 वाजता साईटवर कॉन्क्रिटिंग करताना मी बघितलंय. आणि सकाळी 5 वाजता सुद्धा त्यांनी मला मेसेज केला. म्हणजे एखादा व्यक्ती इतका कसा म्हणजे इतकी एनर्जेटिक कसा असू शकते हे उत्तम उदाहरण म्हणजे शेटराव साहेब. त्यांची सर्व्हिसमध्ये मी असताना बघितलं की एकही शनिवारावर असा गेला नाही की रावसाहेब मला फोन केले नाहीत की रावसाहेब कुठं आहे, साईडवर जायचं आपल्याला. एकही शनिवारावर मला वाटत नसेल की त्यांनी इथं जोपर्यंत नव्हते तोपर्यंत त्यांनी घरात बसून काढले. म्हणजे त्यांच्यामुळे शनिवारावर काम करायची सवय मला लागली. त्याचं संपूर्ण क्रेडिट रावसाहेबांना आहे. आणि त्यांची जी एनर्जी आहे त्याची 50% एनर्जी जरी मला आयुष्यभर टिकवता आली तरी खूप झालं. या वयात त्यांनी एवढं करतात ते आपल्याला या वयात म्हणजे या वयात सुद्धा आपल्याला करता येते. त्यांच्या सर्व्हिस बद्दल म्हणजे एक ओळीतच सांगतो मी. सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरून जाताना, दगडालाही पाजर फुटावा निरोप शेवटी घेताना. आता रावसाहेबांनी एवढं मला आतापर्यंत मार्गदर्शन केले. मी जे काय थोडं म्हणजे मला जे काय येते ते सगळं क्रेडिट हे शेटराव साहेबांचं आहे. त्यांनी प्रत्येक गोष्ट अक्षरशः एखाद्या लागणाऱ्या पोराला जसं हात धरून चालायला शिकवतात तर शेटराव साहेबांनी मला प्रत्येक गोष्ट शिकवली. सुरुवातीला एस्टिमेट चुकायची, काही गोष्टी चुकायच्या, शेटराव साहेबांनी 10 वेळा करेक्शन काढल्यात. ते मला भरपूर वेळा राबवल्यात, चिडल्यात माझ्यावर. पण मला त्याचं कधी काय वाईट वाटलं नाही. का तर मी त्याला वडिलांसारखा माझ्या गुरु समान मानतो. आणि राहिली गोष्ट बाकीची, त्यांनी आपल्या सर्व्हिसमध्ये परिपूर्ण आहेतच, शिवाय फॅमिली लाईफ सुद्धा त्यांची वेल सेटल आहे.
कदाचित जास्त कोणाला माहीत नसेल, त्यांचा मुलगा डॉक्टर आहे, मुलगी डॉक्टर आहे, जावई डॉक्टर आहे, होणारी सून पण डॉक्टर आहे. म्हणजे असं नाही की नुसत्या सर्व्हिसमध्ये तुम्ही सक्सेसफुल झाला म्हणजे झाला. शेटराव साहेब फॅमिली लाईफमध्ये पण एक वेल सेटल आणि सक्सेसफुल म्हणजे व्यक्ती म्हणून मी त्यांना बघतो. आणि त्यांना एवढंच म्हणतो की भले तुम्ही गेला पण आमच्या आठवणीतनं तुम्ही जाणार नाही आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला असंच राहावं. आणि पुढील तुमच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला फोन करीत राहील, इमर्जन्सीला बोलवत राहील, कारण का तुमचं मार्गदर्शन हे माझ्यासाठी ब्रह्मवाक्य. मी ती कधीच न विसरणार आहे आणि त्यांची प्रत्येक आठवणी ही माझ्या मनात कायम राहील. आणि एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आपले उपकार्यकारी अभियंता श्री चव्हाण साहेब यांचा सुद्धा आज निरोप समारंभ आहे. त्यांना सुद्धा मी पुढील वाटचाली सेकंड इनिंग बद्दल हार्दिक शुभेच्छा देतो. रिटायरमेंट म्हणजे सर्व्हिस मधले रिटायरमेंट नसून एक नवीन आयुष्याची सेकंड इनिंग असते. त्यांनी दोघांनी सुद्धा पुढचं त्यांचं लाईफ एकदम म्हणजे हेल्दी जगावं, स्वतःवर लक्ष द्यावं, स्वतःच्या आरोग्यावर लक्ष द्यावं आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यापुढे मी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कुमारी निकिता कांबळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आपले विभाग प्रमुख नामदे सर, उपकार्यकारी चव्हाण सर, सनाळकर सर असतील, आमच्या सोनिया महिन मॅडम असतील, गणगणे सर असतील, उपस्थित सर्व मान्यवर, माझे सहकारी आणि तुम्ही सगळे ठेकेदार वर्ग, आज आपण माननीय शेटे सरांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. खरं तर आता माझ्या 2 सहकाऱ्यांनी सरांविषयी खूप भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मी जे ठरवून आलेले त्यातले सगळे पॉईंट्स त्यांनी बऱ्यापैकी सांगितलेले आहेत. पण मला जो 1-1.5 वर्षात सरांविषयी जो अनुभव आला, जी गोष्ट मी त्यांच्याकडून शिकले ती अशी की त्यांचा दिनक्रम हा अर्ली मॉर्निंग सुरू होतो आणि तो दिनक्रमामध्ये त्यांच्या काही गोष्टी शेड्यूल असतात, साईट व्हिजिट असतील, त्यांचे इस्टिमेट्स, बिल्स, काही सगळ्या गोष्टी, मीटिंग सगळ्या शेड्यूल असतात आणि त्याच्यामध्ये अचानक कोणती तरी इमर्जन्सी आली, काहीतरी मंत्रालयात मीटिंग लागली, काही दुसरे कारण व्यतिरिक्त त्यांना जावं लागलं, तरीही सुद्धा ज्या दिनक्रमात त्यांची जी कामं आहेत ते त्याच दिनक्रमात पूर्ण करतात. मी बरेचदा त्यांना पाहिलंय की रात्री आल्यानंतरही त्यांनी त्यांची जी काही कामं असतील, पत्रव्यवहार असतील, ते त्याच दिवशी पूर्ण करून घेतलेले आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे सरांना ह्या गोष्टीचं एक परिपूर्ण भान आहे की एक माणूस सगळीकडे उपस्थित नाही राहू शकत. तर त्या बाबतीत त्यांनी तशी माणसं जोडलेली आहेत. गाडीतून जेव्हा आपण प्रवास करतो त्याही वेळेचं त्यांनी अत्यंत सुबक प्रकारे त्याचं मॅनेजमेंट करत असतात. प्रत्येक ठिकाणी योग्य तो माणूस योग्य त्या ठिकाणी ते त्यांचं उरलेली कामं करून घेत असतात. ही गोष्ट सरांकडून शिकण्यासारखी होती. आणि तसेच आता आपले इथं आजच्या दिवशी आपले विभागातील उपकार्यकारी अभियंता श्री चव्हाण सर हेही आज सेवानिवृत्त होत आहेत. मी दोघांविषयी इतकं सांगेन की सर, तुम्ही दोघं शासकीय सेवेतून निवृत्त होत आहात, आपल्या ह्या विभागाच्या कुटुंबातून नक्कीच निवृत्त नाही होत आहात. चव्हाण सरांविषयी सांगायचं झालं तर माझा पहिलाच विभागीय कार्यालयात सादर करायचा होता आणि विभागातील प्रत्यक्ष पहिली ओळख झालेले असे चव्हाण सर होते. ऍक्च्युली मी कधीच या भागात कोकणात आलेले नव्हते, पण माझ्यासोबत माझे आई वडील होते. तेव्हा माझ्या आई वडिलांसोबत आणि माझ्यासोबत तो आपुलकीने साधलेला सहवास, त्यामुळे सर आज सुरुवातीच्या काळात मला खूप काही देऊन गेला, त्याबद्दल मी तुमची नेहमीच आभारी आहे. आणि सर, चव्हाण सर आणि शेटे सर, तुम्हाला भावी आयुष्यासाठी आरोग्यदायी जावो, तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता यावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द थांबवते. श्री संतोष पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी श्री शेटेराव साहेब यांच्यासाठीच्या भावना आपल्या मनोगतातून व्यक्त कराव्या. देवराजे शिवछत्रपती त्यांना मानाचा मुद्रा छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी नतमस्तक होऊन, त्या गावचे ग्रामदेव उदय माझ्या चरणी नतमस्तक होऊन आणि उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि आजचे सत्कार मूर्ती आमचे शेटेराव साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व पत्रकार बंधू, त्याचप्रमाणे प्रत्येक पक्षाचे प्रमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी बनकर, भाजपचे प्रशांत शिंदे, विजय बापट, सर्व ठेकेदार
त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी. बरोबर शेट्टीराव साहेबांबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे सरकारी ऑफिस हा 9:30ला चालू होतो आणि संध्याकाळी 6 वाजता संपतो असा सरकारी टाईम असतो. पण शेट्टीराव साहेब हे वेगळे माणूस होते. कारण त्यांचा आता मी एक पक्षाचा तालुका अध्यक्ष सुद्धा होतो शेतकरी अमर पक्षाचा आणि नवीनच कॉन्ट्रॅक्टर झालेलो होतो. पण माणसाला आपण जवळ कसा घ्यायचा, त्याच्याकडून काम करून कसं घ्यायचं याचं उत्तम उदाहरण जर असेल तर शेट्टीराव साहेब असतील. कारण मी तसा बऱ्याचशा डिपार्टमेंटमध्ये काम केलं माझ्या आयुष्यामध्ये. एवढं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, त्यानंतर कोकण भवन, मेरीटाईम बोर्ड, जवळजवळ सर्व डिपार्टमेंटला आपण काम केलं. परंतु या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जर उत्तम डिपार्टमेंट असेल तर सार्वजनिक बांधकाम विभाग, की जो आवर्जून मला सांगावं असं वाटते की त्यातील जी माणसं आहेत, त्यातील जे कर्मचारी वर्ग आहे, उदाहरणार्थ नामदेव साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, त्यांचे गणमणे साहेब असतील, मला वाटतं त्याचं मी काम करण्याची मला संधी मिळाली. परंतु येणारा प्रत्येक माणूस आपला आहे, त्याला कसा जवळ घ्यावा, कसा काम करून घ्यावा, हे उत्तम जर उदाहरण असेल तर सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. कारण आम्ही आता प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषदेचं काम करत असेल तर बिल आपल्याला जाऊन बनवायला लागतं बाजूला बसून. तो पण आपला नंबर कधी लागला ते सांगू शकत नाही. रावसाहेब बसतील, हे करतील, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये बिल आपल्याला बनवा यायची गरज नाही. बिल तयार होऊन डिपार्टमेंटला पोचतं. म्हणजे खरोखर आणि याचा सर्व क्रेडिट इथं असणारा जो स्टाफ आहे आणि त्याचा उत्तम म्हणजे शेट्टीराव साहेब. कारण मला तसं घाणेकरराव साहेबांचा पण संवाद लाभला, फार थोडा लाभला. शेट्टीराव साहेब आणि शेट्टीराव साहेब इथं 2 संतांची धनाची जोडी होती आणि तो बऱ्यापैकी मला त्याचा अनुभव आला. परंतु त्यातले जर शेट्टीराव साहेबांबद्दल अतिशय सांगावं म्हणजे ते सकाळी 7ला पण त्यांचा फोन यायचा, रात्री 11ला पण यायचा. काम बोलल्याच्या नंतर आजपर्यंत त्यांनी जसं इथं महोदय रावसाहेब सांगितला कधी फॅमिलीला वेळ दिलेला मी तरी पाहिला नाही. कारण दर शनिवार रविवार तटकरे साहेबांचा दौरा असतोच असतो, ठरलेलाच आहे. आणि ते प्रत्येक कुठल्या साईडवर जर गेलो तिथं एखादा काय वादंग निर्माण झाला, तो वादंग करणारी व्यक्ती कुठल्याही पक्षाची जरी असेल, कुठल्या जरी असेल तर शेट्टीराव साहेब आले की ती सगळा वादंग मिटलेला असायचा. म्हणजे सर्व पक्षातील लोकांना कशा प्रकारे जुळून घ्यायचे, त्या विकास कामाला निधी आहे की नाही, भेटणार की नाही, एखादा काम जास्त जरी करण्याची पाळी आली तरी पण तिथं वादंग होणार नाही, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेट्टीराव साहेब. आणि यांची कमी आम्हाला आयुष्यभर जाणवेल असं मला आवर्जून वाटतंय. कारण आमचा ते इथं आलेले जे ठेकेदार आहेत ते सगळ्या पक्षाकडे आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत, परंतु सगळ्यांचा प्रेम शेट्टीराव साहेबांमागे सारखा आहे आणि आवर्जून सांगावं असं वाटतंय. आणि त्याने माणुसकी जपली. कारण संत तुकाराम महाराज सुद्धा बोलले की मरावे परी कीर्ती रूपे उरावे. माणूस आता ते रिटायर झालेले आहेत, रिटायर झाल्यानंतर त्यांची आठवण ही आम्हाला कायमस्वरूपी येत राहील. कारण त्यांनी जो आम्हाला जवळ घेतलेला आहे, जो त्यांचा अनुभव दिलेला आहे, कारण त्यांनी मी तर पाहतो की त्यांनी पैशाला किंमत नाही दिलेली आहे. आवर्जून सांगायचं झालं तर त्यांनी माणुसकी जपलेली आहे. आणि माणुसकीचं उत्तम उदाहरण म्हणजे शेट्टीराव साहेब. मी ईश्वराची प्रार्थना करतो की त्यांनी त्यांच्या 58 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये अतिशय सुंदर काम केलेलं आहे. उर्वरित आयुष्य त्यांना आणखी ईश्वर भरपूर देव. आणि त्यांनी जो आता ठरवलेला आहे, मॅडम मगाशी बोलल्या की त्यांचा छंद आणि फॅमिलीला वेळ देणार आहे, तो त्यांनी आवर्जून द्यावा. कारण त्यांनी कधी शनिवार जरी पाहिला तर रावसाहेब साईडवरच असायचे, रविवारी पण साईडवर असायचे. मी त्यांच्या फॅमिलीला सुद्धा धन्यवाद देतो की अतिशय कमी वेळ देऊन सुद्धा त्यांनी चांगला साथ दिलेला आहे. आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी 2 मुलं डॉक्टर झाली, सून डॉक्टर आहे, जावई डॉक्टर आहे. म्हणजे फॅमिली सुद्धा उत्तम तऱ्हेने उभी केलेली आहे. तर मी ईश्वराची प्रार्थना करतो त्याचा पुढील आयुष्य सुख समाज भरभराटीचं जावं. त्यांना पुढच्या शुभेच्छा माझं मी पूर्ण करतो. जय जय. शेट्टीराव साहेबांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही सगळे उपस्थित राहिलात त्यामुळे मी तुम्हाला थँक्यू बोलतो. काही शेट्टीराव साहेबांच्या सोबत केलेल्या कामांबद्दल मी तुम्हाला सांगतो. शेट्टीराव साहेब फक्त एक इंजिनिअरचे काम करून फक्त इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला बोलत फक्त टेक्निकली फील्ड होते ते. आणि टेक्निकली दृष्ट्या तिथे येणाऱ्या गावकऱ्यांच्या समस्या, तिथे येणाऱ्या वेगवेगळ्या कॉस्टिंगचे समस्या ते पूर्ण व्यवस्थित करत होते. शेट्टीराव साहेबांविषयी आमच्या एक कॉन्ट्रॅक्टरांचा एक वेगळा एक नातं आहे. ते
आमच्यासोबत रिटायरमेंट संपल्यानंतर तर सोबतच राहणार आहेत. त्यांनी केलेल्या कामं अजून या शिवधन तालुक्या आणि म्हसळा तालुक्यामध्ये ते वेगळेच तुम्हाला सांगितलं की ही कामं कोणत्या अभिनंदनाच्या अंदाज झालेली आहेत. आपल्या दोन्ही तालुक्यांमध्ये झालेल्या कामांमध्ये त्यांची जर कामांची क्वालिटी पाहिली तर ती वेगळी तुम्हाला ओळखता येईल अशी त्यांची कामं आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना धन्यवाद. यापुढे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मी शेखर खोत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शेवटचा दिवस गोड व्हावा असे संत मंडळी म्हणून गेले. आज प्रत्यक्ष त्याचा प्रचिती आहे की निवृत्तीच्या वेळेला लोक आनंदाने किती उपस्थित राहिले. सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आले, त्याच्यानंतर पत्रकार बंधू आले, कारण त्यांनी सगळ्या घटकांना सोबत घेऊन चालली. कारण जी समस्या होती ती राजकीय असू द्या, ठेकेदाराची असू द्या किंवा पत्रकार असू द्या, सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचं संवाद साधून ती जी असणारी अडचण दूर करून त्यांनी प्रत्येक काम. आणि दुसरी गोष्ट आता पाटील मॅडम म्हणाल्या की 7 वाजता सकाळी त्यांचा फोन चालू व्हायचा, कारण ठेकेदाराची सवय 9 वाजता उठायची, म्हणजे सकाळी 7 वाजता तिथून उठवायचे आम्हाला आणि तिथून सुरुवात करायची. आणि प्रत्येक कार्यक्रम त्यांचे असे म्हणजे नियोजितबद्ध होता की हा काम ह्या दिवसात व्हायला पाहिजे, कारण काम जर वेळ झाला तर त्याचा सगळ्यांना उपयोग होतोय. आणि आणखी 2 वर्ष राहिली असते तर मला वाटतं काही जी राहिलेली रस्ते वगैरे होते ते त्यांच्या हातून आणखी व्यवस्थित चकाचक होऊन गेले असते. कारण सेवा ही अशी आहे, हा काटेरी मुकुट आहे. बाहेरच्या माणसाला दिसताना एवढा तो सुंदर दिसतो, पण आपण ज्याने घातलेला आहे त्याला काटे टोचत असतात. कारण बऱ्याच समस्या असतात, राजकीय असतात, पत्रकार असतात, ठेकेदार असतात, पण ते त्यांनी त्याच्यातून सगळ्यांचा जो संवाद साधू असे काही हे केले आणि कामं कुठलीही त्यांनी शिल्लक ठेवली नाही आणि कामही वेळेत होत गेली. आता जास्त काही मी न बोलता, कारण त्यांचा जो उर्वरित आयुष्य आहे त्यांनी आता त्यांच्या कुटुंबाला द्यायला पाहिजे. थोडीफार त्यांना शेतीची पण आवड आहे, शेतीमध्ये पण द्यायला पाहिजे. आणि इकडची आता संडीचे जे आता कर्मचारी आहेत त्यांच्याकडे पण संपर्क सतत राहिला, कारण सगळी नवीन मंडळी आहे. कारण आता त्यांच्याकडे जो असणारा दांडका अनुभव आहे ना टेक्निकली, तो आज यांच्याकडे नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांच्याकडे संपर्क साधू जी काही वेळ येईल तर त्यातून ते भाग पडतात. आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांचा जो उर्वरित आयुष्य आहे तो आनंदात आणि कुटुंबामध्ये चांगला पार पाडावा एवढीच विनंती करतो. आणि मला 2 शब्द बोलावे तर मी सगळ्यांचा आभार मानतो. म्हसळा तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी अध्यक्ष श्री समीर बनकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावे. महाराष्ट्राच्या आराध्य राजे छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज मुद्रा करतो. शिवजयांची ग्रामदेवता समजायला नतमस्तक होतो. आजचा जो PWDचा म्हणजे बांधकाम विभागाचा पहिल्यांदा निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित. मी कोणता ठेकेदार नाही, कारण की ठेकेदार गेल्या वर्षी फक्त बजेटची कामं घेतली. कारण की सांगण्याचा अनुभव, कारण की संबंधित PWD ऑफिस मसाळ्यामध्ये असल्यापासून शिवजनमध्ये असल्यापासून ह्या खात्याचा संपर्क आमच्यासारख्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आला. व्यासपीठावर सर्व गणगणे साहेबांपासून राऊत साहेब असतील, मुगे साहेब असतील, आता एज्युकेटेड इंजिनियर आहेत, बाकीचे सर्व व्यासपीठावर मान्यवर आहे. शेटे राव साहेबांच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं, जेटे गेले आणि शेटे दोघे मगाशी बोले दत्ताजी गाण्याची खरी हकीकत आहे. तरी शेटे साहेबांनी ज्या वेळेला काम करत असताना म्हसळा तालुका हा ग्रामीण भागात, डोंगराळ भागात भाग आहे असताना संपूर्ण रस्त्याची ज्या वेळेला बजेटची कामं आली तेव्हा सर्व जेवढे रस्ते होते ते साहेबांनी पहिले सगळे घेतले. आणि ते संपूर्ण अनुभव आम्हाला या बजेटच्या कामामध्ये आला. तेव्हा बजेटला पैसे नाही आहेत, सगळे ठेकेदाराचे चेहरे कसे आहेत ते आम्हाला माहिती झाले. ठेकेदार होण्यासाठी सोपी गोष्ट नाही. मला गायकवाड साहेबांचं अभिनंदन करायचं आहे की तुमच्या निरोप समारंभाला आले. कारण की चेकपोस्ट ते आपला बायपास पर्यंत 2 किलोमीटरचा रस्ता आजही आहे तसाच आहे, फक्त आमच्या नगरपंचायत मध्ये खड्डे म्हणून. शेटेराव साहेब, तुम्ही जे केलेलं काम, लोकांजवळ असलेलं प्रेम, आज आम्ही स्वतः राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना मान्य तटकरे साहेब असतील, आदित्यताई असतील, अनेक भाई असतील, यांच्या माध्यमातून ज्या वेळेला विकास कामाच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला बैठका असायच्या त्यावेळेला तुमची कोकण असेल, मंत्रालय असेल, कलेक्टर ऑफिस असतील किंवा मतदारसंघाच्या कोणत्या बैठकी असतील, तालुका बैठकी असतील,
हा बैठकीमध्ये व्यवस्थित उत्तरं देऊन त्या प्रशासनाच्या माध्यमातून कशा पद्धतीने पोचपावती घ्यायची आणि त्या विकास काम पूर्ण कशा पद्धतीने होईल या पद्धतीने तुम्ही प्रत्येक वेळा लक्ष देऊन काम करत होतो. नक्की ज्या वेळेला आपण एक प्रशासकीय व्यक्तीवर अवलंबून असतो, खुर्ची तीच, पण व्यक्तीवर का अवलंबून असतं? तरी व्यक्ती जर नीट वागले, नीट काम केलं तरच ते नीट होऊ शकतं. ते एखादा पोलीस अधिकारी असो, तहसीलदार असो, प्रांत असो, इंजिनियर असो, डेप्युटी इंजिनियर असो, बीडीओ असो, शिक्षणाधिकारी असो, खुर्ची तीच, पण व्यक्तीवर अवलंबून असतं. पण व्यक्ती जे ठेकेदाराचं व्यक्ती म्हणून मिळाली म्हणून ते यशस्वी काम करू शकलो. आणि आज जे ठेकेदार सर्व उपस्थित आहेत त्या ठेकेदाराचे पाठच फिरवले असतील, रिटायरमेंट होते तर बरे घाण जाते म्हणून. कारण की तुम्ही जे काम केलेलं आहात, तुम्ही लोकांवर संपर्क ठेवलेला आहात, जो जनतेजवळ संपर्क ठेवलेला आहे. म्हसळा श्रीवर्धन तालुक्यामध्ये जर इतर राजकीय तटकरे साहेबांच्या नंतर राजकीय नंतर जी तालुक्याच्या गावांची नावं फक्त शेटे रावसाहेबांना माहिती आहेत. कारण त्यांनी प्रत्येक तालुका वाढीव वस्तीमध्ये काम केलेलं आहे. पण त्या फरची गावात अडचणी असेल त्यामधून कसा मार्ग काढायचा, कारण की ते मार्ग काढताना आम्ही राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष म्हणून ज्या ज्या वेळेला आम्हाला कुठल्या गावाचं काम असेल, जी अडचण असेल त्यावेळेला आम्ही त्यांच्याशी संपर्क साधायचो. आणि नंतर पुढच्या वर्षी ते काम कशा पद्धतीने तालुक्याच्या ह्याच्यामध्ये काम येईल, ते बजेटमध्ये असो की इतर खासदार निधी असो, आमदार निधी असो, विविध योजनेतून असो, ते काम करण्याचं काम शेटेराव साहेब करत होते. शेटेराव साहेब नक्की तुम्ही एक क्षेत्र निवडलं की निवृत्तीनंतर कुटुंबाला जायचं. मी घाबरलो की तुम्ही राजकीय क्षेत्रात जास्त फिरत होते. राजकारण क्षेत्र गडकरी साहेबांना माहिती आहे. हो, आता माळगावला हा लोक परवा. आणि ह्या सर्व गोष्टीच्या ह्याच्यातून तुम्ही एक सामाजिक कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं त्या आमच्या म्हसळा शिवराज तालुक्याच्या ग्रामीण लोकांना दिलं, ठेकेदारांना दिलं. आणि ठेकेदार आमच्या काय इथली परिस्थिती ठेकेदारांची माहिती आहे. एवढा काय मोठा ठेकेदार आमच्या ह्याच्यातला नाहीये, जो छोट्या मोठ्या ह्याच्यातून काम करून जी उपजीविकाचं साधन होईल त्या पद्धतीने काम करत असतो. मगाशी संतोषजी पाटील बोलले ते खरे आहे की जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, पण पीडब्ल्यूडीच्या खात्यामध्ये एक नियोजन पद्धत असते की कुठलीही कामं ज्या वेळेला एस्टिमेट काढण्यापासून असो, बिलिंगचा असो, त्याची मोजमामी असो, वरपट असो किंवा त्याला टेलर पैसे कशा आणायचे, कसं वाटप करायचं आहे. मग आमचे एज्युकेट साहेब पण सुद्धा आलेले समजा 1 कोटी आहेत, बाबा कोणाला द्यायचे, काय कोणाला पैशाला लागतो, आमचा पैशाला परत पद्धत नाही, तर आम्ही तसं मांडला येत नाही. आमचे सर्वजण मंडळी काम करत असताना शेटेराव साहेब तुम्ही आमच्या सर्व कर्मचारी वर्गात आमचे शेखर बोलले ते बरोबर आहे. आणि या सर्व ज्युनियर लोकांना सांगू इच्छितो, कारण की वरिष्ठांचं मार्गदर्शन हे कधी फोनद्वारे सुद्धा करू शकता. आणि फोनद्वारे कशाला तुम्ही मोबाईल ओपन केला, व्हिडिओ केला तर कुठली अडचण काय ते शेटेराव साहेब नक्की सांगतील. आपल्याला कोणत्याही अडचणीला मार्ग होणार नाही. आणि जे अडचण आहेत ते इंजिनियर आहेत. आता याच्यानंतर ते इंजिनियर दोन आले मराठी माध्यम सरांचे बाकी दुसरे कोण आहेत? माध्यम सरांना काम करा. पुढचं आयुष्य तुमच्या आरोग्य दृष्टीने चांगलं जाऊ. तुमच्या कुटुंबाची दोन्ही मुलं डॉक्टर झाली, अरे ह्याला पण लोकांचा आशीर्वाद लागतो, प्रेम लागतो. नाही तर काय काहींचे अधिकारी मोठमोठे असतात. तुम्हाला सांगतो, सीओ म्हणून भोसले होते, भोसले कालावधी माहिती आहे तुम्हाला, माहिती ना? भोसले विश्वास फलटणचे भोसले, बरोबर ना? नुसतं पावडं ओढत होते. घरात काय परिस्थिती होती? यांनी पैसा न बघितला, यांनी जनतेचं प्रेम बघितलं, जनतेचा आशीर्वाद भेटला, म्हणून आज तुमचं कुटुंब सुद्धा समृद्धी आहे. हे महत्वाचं आहे. आम्ही पण सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकारण एक वाजता तुम्हाला त्याला वाटतं डोस झाला, 1 वाजता आम्ही ताबडतोब फोन करू. आमचंही तेच काम आहे, आमचं स्टुडंट सुद्धा तेच आहे. पण आम्ही सुद्धा काय जण म्हणतात सगळी म्हणतात पैसा कमवायला पाहिजे. आणि राजकारणात येताना आम्हाला पैशापेक्षा माणुसकी प्रेम सुद्धा आम्ही कमवलं. म्हणून मोठमोठ्या 2-3 संकटातून बाहेर पडून आज बॅग पाण्याने उभावून बोलत आहे, चर्चा करत. कारण की हे सर्व करत असताना येताना काय घेऊन येत नाही, येताना काय घेऊन आलो नाही, जातात काय घेऊन जाणार नाही. घेऊन जाणार आपली कीर्ती आणि आपले विचार आणि ही आठवण कायमस्वरूपी शेटेराव साहेबांची आमच्या म्हसळा शिवराज तालुक्यात नक्कीच राहील. तुमच्या वाटसाठीला कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. आजच्या म्हणजे मी आता बोलतोय पण मी खरं श्रोता आहे. आपल्या म्हणजे आमचे मित्र वगैरे असतील, आम्ही श्रोते आहे खरं.
पण रावसाहेबांचा सेवापूर्ती समारंभ आहे त्यामुळे म्हणले 2 शब्द तरी बोलावं म्हणून मी इकडं आलेलो आहे. मी श्रोता होतो आणि एकदा आता एक सांगतो, वेळ आहे थोडासा सांगतो, वेळ कमी आहे तरी सांगतो थोडं. मी शाळेत असताना एकदा भाषणाला भाग घेतला. असेच सगळे बाबा मित्र आहेत काही सगळे होते म्हणून गेलो आणि पाठ करून गेलो रात्री आणि फक्त एवढंच बोलला. आता तुम्हाला सांगतो, अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन आणि इथे जमलेले माझ्या बालमित्र मित्रांनो, मी आज तुम्हाला काही 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही माझी नम्र होती. आणि झालं पुढं आठवण. मग परत माझे शिक्षक म्हणले धन्यवाद म्हणतो आणि खाली बसलो. परत शिक्षक म्हणले तुझं अक्षर थोडंसं चांगलं, तू निबंध लेखनाचा भाग घे. मग म्हणून मी श्रोताच बनून राहिलो. त्यामुळे मी जास्त बोललेलं नाही. माझा आता पाय थोडे हलतेत, त्याला धरलंय मी. तरी पण आता कसं आहे, रावसाहेबांबद्दलचं एक प्रेम, आदर आणि एक आदर्श व्यक्तिमत्व असल्यामुळे खरंच हे सगळे विशेषण वापरलेत. आपले अँकर असतील किंवा सगळे स्टाफ असतील, सगळे विशेषण रावसाहेबांना लागू होत्यात आणि खरंच त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थोडे 2 शब्द. मी पण सुरुवातीला आलो तेव्हा श्रीवर्धन क्रमांक 2ला माझं पोस्टिंग होतं. इकडे आलो आणि गणगणे साहेब, शेखर रावसाहेब, जेकर रावसाहेब असे सगळे अभ्यासू असणारे असे आहेत. सगळे म्हणले तुम्हाला शिकायला भरपूर मिळेल शेखर रावसाहेबांकडनं. आणि आलो ऑफिसला की शेखर रावसाहेब दिसायचेच नाहीत. शेखर रावसाहेब साईटवर नाही तर कुठून. आम्ही आपलं पहाटे 9:30 वाजता उठणार आणि 10:30-11 वाजता येणार ऑफिसला. शेखर रावसाहेब काय 7-7:30 वाजता. मी आणि सदाफुल रावसाहेब आम्ही 2 जण होतो. त्यांचा पण आवर्जून उल्लेख करतो. आणि चक्रीवादळाच्या कामात म्हणा, निसर्ग चक्रीवादळ भरपूर काम केलं रावसाहेबांनी. कारण आम्ही तिकडून JCB घेऊन मानगाव जायचं की रावसाहेब इकडून तर मानगावचे हद्दीत शिरलेलं असेल. म्हणजे प्रचंड चक्रीवादळाच्या काळात आता साहेब सांगतील त्यांच्या बाबतीत. त्यांना आम्हाला एक सांगितलं होतं की बाबा NDRFची टीम आली होती आणि ती इथेच रेस्ट हाऊसला अडकून बसली. शेखर रावसाहेबांना त्यांना म्हणजे मोकळं केलं JCB घेऊन, बाबा सगळं साफ करून मग ते परत जागे झाले. अख्खा दिवस त्यात गेला असं सांगतात साहेब. म्हणजे एवढं प्रचंड काम होतं त्यांचं आणि अभ्यास होता. आणि महत्वाचं म्हणजे साहेब पण आम्हाला म्हणजे सारखे म्हणतात तुम्हाला व्हायचं तर रावसाहेब शेखर रावसाहेबांसारखं व्हावं. एकदम प्रॉम्प्ट, म्हणजे एक शब्द आहे इंग्लिश मधला, तो काय मारला नाही तर प्रॉम्प्ट शेखर रावसाहेबांसारखं एकदम भारी. आणि नामदेव साहेबांसारखे म्हणतात. आम्ही मानगावची वगैरे आढावा बैठक असली श्रीवर्धनचे बघा शेखर रावसाहेब सगळ्यात आधी त्यांचाच आहे. तुम्ही काय करताय म्हणजे आता बोलायचा विषय नाही, पण आता बोललो आमच्या थोडस एक भाव चालू आहे, वाहत गेलोय. चांगलं काम केलं एवढंच मला सांगायचं. आम्ही पण त्यांच्यासारखे प्रयत्न करू. कारण आता माझे शब्द का फुटणार, कारण आता थोडस बोलतो, कारण आता ही शब्द भांडार आमचं कमी होत चालले हो. ही मोबाईल बघतो रील्सच फक्त आठवत आहे, बाकी शब्द भांडारातले शब्दच फुटणार असं झालंय माझं थोडक्यात. आणि खरंच शेखर रावसाहेबांना पुढच्या आणि अजून प्रशासकीय मान्यता म्हणजे काम आले बजेटला प्रशासकीय मान्यता. आम्ही आपलं गेलो प्रशासकीय मान्यता आणायला SC ऑफिसला. शेखर रावसाहेब आम्हाला दिसतो म्हणलं आम्ही अगोदर आहे. बरं शेखर रावसाहेब म्हणलं रावसाहेब तुम्हाला वेळ झाला यंदा प्रशासकीय म्हणले मी तांत्रिक मान्यतेचे SC गाडी म्हणजे खतरनाक कामच आहे. म्हणजे ओके आपण तिथंच बरं आहे. एवढं प्रचंड काम आणि प्रचंड मेहनत. शनिवार रविवार सुट्टी नाही. म्हणजे सगळ्यांना सांगितलं की मी बी बोललो शनिवार रविवार म्हणजे एकदम उत्कृष्ट काम केलं. त्याबद्दल त्यांचं खरंच अभिनंदन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांना माझ्याकडून एक सलाम. आणि त्याला पुढे वाटतं. आणि एक सांगायचं फॅमिली बद्दल म्हटलं तर ते आता बोलले डॉक्टर आहेत, पण त्या डॉक्टर साहेबांची रावसाहेब व्हिडिओ टाकत असतात व्हॉट्सअपला टाकतात. स्वतः गाणी म्हणतात आणि स्वतः ऍक्टिंग करतात. म्हणजे एवढं म्हणजे मी डॉक्टर साहेबांना अभिनंदन म्हणणार नाही, अभिनंदन म्हणेन तर रावसाहेबांना म्हणेन. त्यांना दिलेल्या संस्काराने त्यांना दिलेल्या ह्याच्यावर एवढं ते करू शकतात. म्हणजे मी आवर्जून त्यांचे गाणे. आणि आरोग्याचं म्हणाल तरी पण ते आम्ही लवकर उठायचो ना 9:30 वगैरे वाजता. मग आम्ही आपलं बीचवर जायचो. तोपर्यंत ते गणगणे साहेब श्रीवर्धन मधले बीचला 2-2.5 किलोमीटर फिरून आलेला असायचं. रावसाहेब नमस्कार. हो आताच उठलो थोडं आम्ही आपलं तेव्हाच उठलं. म्हणजे मी पण आता उठतोय लवकर, पण तरी सांगतो आता काय बोलायचं. आणि खरंच अभिमानास्पद काम केलंय. त्याबद्दल त्यांचे खरंच आभार. जाता जाता एक ओंकार भोजने साहेबांची एक कविता होती ती
तुला तुझीच पुरी करायची, हौस आकाश उंच उडायची, गड्या तयारी ठेव र मनाची, कधी नडायची कधी झुकायची, दुनिया डोक्यावर घेणार आहे रे, तुला उचलून घेणार आहे रे, दुनिया डोक्यावर घेणार आहे रे, तुला उचलून घेणार आहे रे. आला जरी कधी कठीण शांतो, खंबीर उभं तू राहायचं, गड्या खंबीर उभं तू राहायचं, अरे हटायचं नाही गड्या झाटायचं, पुढं पुढं तू चालत राहायचं, गड्या पुढं तू चालत राहायचं. नव्या दमाचं तरुणाईचं मिळालं रे वरदान, तुला मिळालं रे वरदान, सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार आहे रे, तुला उचलून घेणार आहे रे, दुनिया डोक्यावर घेणार आहे रे, तुला उचलून घेणार आहे रे. धन्यवाद धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या विभागाचे कार्यकारी अभियंता माननीय श्री नामदेव साहेब, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलेले माझे मित्र सहकारी श्री शेटेराव साहेब, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेल्या म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातले प्रतिष्ठित नागरिक, आमच्या विभागातील माझे सगळे सहकारी, ज्यामुळे हा विभाग पूर्ण होऊ शकत नाही, असे सगळे या उपविभागाचा एक महत्त्वाचा खांब म्हणजे आमचे सगळे कंत्राटदार बंधू, काही पत्रकार मित्र पण इथे आहेत. या सर्वांचं मी सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीवर्धन यांच्या वतीने पहिले स्वागत करतो. माणूस जेव्हा सरकारी सेवेत येतो त्या दिवशीच त्याच्या रिटायरमेंटची तारीख ही निश्चित केली जाते की बाबा आपल्याला या तारखेला रिटायर्ड व्हायचं. मला पण आता 7-8 महिन्यानंतर रिटायर्ड व्हायचं आहे. तर ही तारीख आपली पहिलेच निश्चित झालेली असते. माणूस मग शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या किती तंदुरुस्त असला तरी सेवानिवृत्तीची तारीख ही शासनातर्फे निश्चित केलेली असते. ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या एकदम तंदुरुस्त आहेत आणि पुढे ते असेच ज्या क्षेत्रात ते त्यांना आवड आहे त्या क्षेत्रात ते काम करतील अशी मी त्यांच्या बाबतीत आशा बाळगतो. 2018ला मी सर्वप्रथम श्रीवर्धन तालुक्यामध्ये उपविभागीय अभियंता म्हणून माझे पहिलंच प्रमोशन होतं. मी इथे जॉईन झालो आणि शेटेराव साहेबांशी पहिल्यांदा या उपविभागात मला त्यांच्याशी संबंध आला. त्यांचं सकाळचं शेड्यूल 8-8:30 वाजतापासून सुरू होतं, तर त्यावेळेस ते 9 वाजेपर्यंत आमच्या ऑफिसमध्ये राहायचे. म्हणजे अशी वेळ कधी द्यायची नाही की बाबा त्यांना सांगावं लागायचं की बाबा तुम्ही हे काम करा हे काम करा. ते घरून सकाळी कागद लिहून आणत होते की आज मला दिवसात काय काय काम करायचं, कोणाचं एस्टिमेट करायचं, कोणाचं बिल द्यायचं आहे, कुठल्या साईटवर जायचं, त्यांच्याकडे ते शेड्यूल असायचं आणि त्याच्याप्रमाणे ते काम करायचं. मॅडमने मग हे सांगितलंच की ते एक उत्तम मॅनेजर होते. म्हणजे ते जरी गावाला असले लातूरला तरी इथं लँडस्लाईड झाली तरी त्यांच्या वतीने तो JCB येणार, लँडस्लाईड काढणार, आपल्या उपविभागाचे काही लोक पण जाणार. त्यांचं नियोजन एकदम परफेक्ट होतं. म्हणजे प्रत्येकच बाबतीत मी खूप त्यांच्याकडून खूप काही गोष्टी मला असं वाटायचं की मलाच म्हणजे प्रत्येकालाच असं वाटतं की बाबा मीच हुशार आहे, मलाच जमतं. पण जेव्हा मी इथे आलो तेव्हा आणि आपले ऑफिसर पण बघत असतात की आपलं मूल्यमापन करत असतात की हे लोक कसं काम करतात. मी जेव्हा इथे आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, हे माझ्यापेक्षा पण 10 पावलं पुढे आहेत काम करण्याच्या बाबतीत. त्यांचा हात खरंच कोणी पकडू शकत नाही. ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत, शनिवार असो रविवार असो, ते 7 ते 7 दिवस ते कामाला घेतात. म्हणजे त्यांचं नियोजनच एकदम म्हणजे कामाच्या बाबतीत उत्तम आहे. निसर्ग चक्रीवादळ इथे आलं होतं, चोक्ते चक्रीवादळ इथे होतं. त्याच्यानंतर कोविड-19 म्हणजे मार्च 2020ला कोविडचे आलं, त्यावेळेस पण आम्ही या इथल्या हॉस्पिटलमध्ये पण आम्ही काम केलं. म्हणजे त्यावेळेस रोज हॉस्पिटलला जावं लागायचं. म्हणजे कोविडचे वार्ड असेल त्यावेळेस पण त्यांनी आवर्जून म्हणजे त्याचं प्रत्येक वेळेस म्हणजे ते इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी काम केलं. त्याच्यामुळे काय झालं की आम्हाला काही कोविड गिविड काही झाला नाही. म्हणजे इतक्या वेळा त्या हॉस्पिटलला आम्ही जायचो पण आम्हाला काही कोविड झाला नाही. मी आता म्हणजे श्रीवर्धनला आल्यावर मला असं वाटतं की मी पण आपल्या म्हणजे माझ्या दृष्टीने श्रीवर्धन पण एकदम मला असं वाटतं की नाही श्रीवर्धन पण आपलंच सब डिव्हिजन आहे. आता इथले जे तरुण म्हणजे मला इथले जे स्थानिक जे आहेत म्हणजे नागरिक आणि यांना सांगायचं आहे की
या तिघा चौघांनी जे भाषण केलं त्याच्यावरून एक लक्षात येतं की सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जर जो कोणी इंजिनियर येतो तो स्टेट लेवलची परीक्षा पास करून येतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये ते कर्तृत्व आहे. जरी आम्ही गेलो तरी ते चांगलं काम करतील आणि आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचं नाव ते निश्चित करतात. मी शेटेराव साहेबांची मिसेस पण इथे आहे. ते मला नेहमी असं वाटतं की त्यांनी खरंच फॅमिलीसाठी वेळ दिला नाही, त्यांनी तो आता द्यावा. त्यांची दोन्ही मुलगा आणि मुलगी दोन्ही इंजिनियर आहेत, जावई पण इंजिनियर आहे. आता होणारी सून पण त्यांची डॉक्टर आहे, होणारी सून पण त्यांची डॉक्टर आहे. त्यांनी त्यांचे कोणते छंद जोपासावेत, एकदम तंदुरुस्त राहावं. ते रोज सकाळी आम्ही दोघं जण जाऊ, सकाळी 6 वाजतापासून तर 8:30 वाजेपर्यंत आम्ही या समुद्रावर 3 वर्ष सतत आम्ही फिरत होतो, सोमवार ते शुक्रवारपर्यंत. मी मंगळवार ते शुक्रवार फिरायचो, ते सोमवार ते रोज फिरत असतात. ते आपण माझ्याजवळ आठवणी आहेत त्यांच्या. त्यांचं पुढचं आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यापुढे मी उलागडे रावसाहेबांना विनंती करतो की त्यांनी शेटेराव साहेबांनी दोन शब्द व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता इनाम देतात, सत्कार मूर्ती श्री शेटेराव साहेब आणि उपकार्यकारी चव्हाण साहेब, कार्यक्रमात उपस्थित असलेले सनाळकर साहेब, गंगेरे साहेब, सर्व PWDचा स्टाफ, ठेकेदार बंधू, श्रीवर्धनचे आणि बाकी जे उपस्थित आहेत. आम्ही मार्ट विभागामध्ये आम्ही 4 पाहुणे होतो आपल्या माहिती, जगटे, शेटे, गुळागड्डे आणि हल्लाड 4 सब डिव्हिजन होतो. त्यामध्ये शेटे साहेब उशीर आले श्रीवर्धनमध्ये. त्यांच्या कामाबद्दल तर सगळ्यांनी सांगितलेलंच आहे. प्रत्येक पदाची शान ही त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. शाखा अभियंता बरेच होतात, कार्यकारी अभियंता बरेच होतात, पण आजही काही लोक निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांच्याबद्दल एवढे चांगले बोलतात आणि उपस्थित राहतात. त्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेलं काम आहे. श्रीवर्धन तसं रिमोट एरिया वाटतंय माझ्या दृष्टिकोनात, म्हणजे ह्या भागामध्ये, तरी सुद्धा त्यांनी मसाळा आणि श्रीवर्धन दोन्ही तालुक्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे. आता आम्ही दिवस श्रीवर्धन रेस्ट हाऊस जे आहे इथं नेहमी गर्दी असते आणि हे सांभाळणं एवढं सोपं नाही, पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे. रेस्ट हाऊस सांभाळले, विभाग सांभाळलेला आहे, सब डिव्हिजन सांभाळलेलं आहे. प्रत्येक काम हे त्या व्यक्तीवर अवलंबून असत आहे. त्यांनी श्रीवर्धनमध्ये आल्यानंतर तर विशेष असा आहे की आमच्या लोकांनी बदलीच नाही, बदली करून घ्यावं लागते. शेटेराव आले इथं आले ते इथंच राहिले, रिटायरच झालेले. माझी 1999 ते 2023 स्मार्ट सब डिव्हिजन शेवटला मी उपाध्यायांचा चार्ज घेतला होता. मानगाव सब डिव्हिजन 7 वर्ष होतं. असंच सेम काम शेटेराव साहेबांनी केलेलं आहे. त्यांची फॅमिली वेल सेटल आहे. तसं माझं आणि त्यांचं मूळ गाव हे 8-10 किलोमीटरच्या जवळच आहे. पाहुणे जरी असलं तरी आमची ओळख इथं आल्यानंतर झालेली. आणि तिकडे पाहुणे होते, पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्यामुळे आमची ओळख झालेली आहे. परवा दिवशी त्यांचा फोन आला, कार्यक्रम आहे, ठीक आहे आम्हाला यायचं म्हणजे 10 तास लागतात कमीत कमी. आज संध्याकाळी 11 वाजता आलं. गणगिरी साहेबांसोबत आलं. त्यांचं पुढील आयुष्य सुखा समाधानाचं आणि निरोगी जावं. 1 वर्ष तर बॅक डेटेडमध्येच जाते, त्यामुळे कळत नाही की रिटायर झालं. 1 वर्षानंतर कळते की आपण आता रिटायर झालं. बंद होतात. कारण काय होतंय की 1 वर्षभर रिटायर झाल्यानंतर सर्व्हिसमध्ये असताना त्यांना मला सगळ्यांना सवय होती, जुन्या लोकांना सवय होती की 7 वाजता तुझं आज बोजर आहे का, तुझा रोलर येणार आहे का, तुझा आज कॉन्क्रीट आहे का, हे कामं करून घ्यायची पद्धत होती, फॉलोअप करून प्रत्येकाला. त्यांच्या पिरियडमध्ये नवीन जे कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता जे आहे ते आले, त्यांनी पण शिकलेले आहेत. ठेकेदार मंडळी पण त्यांच्याबद्दल मनोलेख केलेलं आहे. पुढील आयुष्य त्यांचं निरोगी जावं, त्यांनी शेती किंवा इतर त्यांचे जे छंद आहेत ते करावं आणि त्याचं निरोगी जावं, एवढे माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. यापुढे मी श्री शेटेराव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचा बद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या सेवापूरच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची विशेष करून नामदेव साहेब, कार्यकारी अभियंता चव्हाण साहेब, गायकवाड साहेब, गणगणे साहेब, लुंगे साहेबांचा प्रॉब्लेम असल्यामुळे आज
तो मेन मॅडम, सनकर साहेब, माझे सर्व सहकारी, ठेकेदार मित्र, पत्रकार मित्र व मित्रपरिवारांचे मनापासून अभिनंदन करतो. मी कधी भाषण केले नाही व मला स्टेजवर बोलण्याची डेअरिंग पण नाही. मी पहिल्याच वेळेस आज आता शेवटचा क्षण आहे म्हणून मी थोडंसं दूर जातो आहे तरी नाता हे तुटणार नाही, ओढ राहील नेहमी सहवास हा सुटणार नाही, प्रवासात थांबला तरी आठवणी ह्या मिटणार नाही. माझे असं माझं हे तुमच्या सगळ्यांचे असणारं नातं. त्या अभियंती या क्षेत्रात जवळपास मी 24 वर्षाची प्रत्येक सेवा केली. हे काम करत असताना एकच ध्यास आणि ध्येय मनात होत हातात घेतलेलं प्रत्येक काम हे चांगले नव्हे तर उत्तम व्हायला हवं. या 24 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 4 वर्ष मी ठाणे येथे काम केलेले आहे. त्यांना 2 वर्ष MMRD मुंबईमध्ये काम केलेलं आहे. नंतर 7 वर्ष कर्जत येथे काम केलेलं आहे. नंतर शेवटचे 11 वर्ष मी श्रीवर्धन येथे काम करून निवृत्त होत आहे. नशिबाच्या सर्व संख्या आपल्या मनपाला पडतीलच असं नाही, परंतु जशा पडतील तशाही परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही असायलाच पाहिजे. हा भाव आणि जिद्द मनाची ठेवून मी माझ्या कामाला सुरुवात केली. मी काम करत असताना माझ्या सर्व सहकाऱ्यांची, वरिष्ठांची तसेच माझ्या सर्व कर्मचारी वर्गाने मला खूप मोलाची साथ दिली आणि कदाचित त्यांच्या सहकार्याने मी आजपर्यंत प्रत्येक कामात यशस्वी ठरलो. माझ्या प्रत्येक कार्यात माझ्या प्रत्येक सहकारी अधिकारी वर्गाचा मोलाचा वाटा आहे आणि म्हणूनच त्यांची नावे या उल्लेख करून मी त्यांचा ऋणात राहू शकतो. विशेष करून नामदे साहेब, कार्यकारी अभियंता गायकवाड साहेब, गणगणे साहेब, लुंगे साहेब, तो मिहिन मॅडम, चव्हाण साहेब, सनाळकर साहेब यांचा सहवास व मार्गदर्शन यामुळे माझ्या प्रत्येक कार्यात मी नियोजनबद्धरित्या काम करू शकलो. श्रीवर्धन येथे कार्यरत असताना श्री बांगर साहेब, जाधव साहेब, राऊत साहेब यांच्यासोबत मला काम करता आले. माझ्या आयुष्यातील कार्यकाल घालवता आला हे खरं तुम्ही माझी भागी समजतो. श्री लुंगे साहेब यांच्याबद्दल बोलायचं झालं तर या भागातील अशक्य असलेली कामे, मग ते पांगळोली पूल असो, जावेळी पूल असो, मसळा शहरातील कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता, बोर्ली शहरातील कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता असो किंवा इतर बांधकामाची कामे, त्यांच्यासोबत काम करत असताना त्यांच्या मार्गदर्शन व सहकार्यात अतिशय सहजरित्या व कौशल्यपूर्णपणे कामे पार पाडली. यासाठी मी सदैव त्यांचा ऋणी राहील. काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे, त्याची अंमलबजावणी वेळेत झाली पाहिजे, नियोजनबद्ध व कौशल्यपूर्ण काम झाले पाहिजे हा नेहमी माझा अट्टहास असायचा. परंतु या अट्टहासाला साथ दिली ती माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी. सुरुवातीला मी बोलल्याचा कदाचित त्यांना रागही आला असेल, परंतु थोड्या दिवसात माझ्या कामाचा ध्यास आणि काम करण्याची पद्धत त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला आपले 100% योगदान दिले आणि आमची कामे वेळेत पूर्ण झाली. म्हणून माझ्या सर्व सहकार्याचे पुन्हा एकदा आभार मानतो. माझ्या टीममध्ये असलेले सर्व ठेकेदार प्रसाद केतकर, सानप साहेब, राजा मोरे, नाना मोरे, विजय मोरे, श्याम तक्करे, संतोष पाटील, सुनील चव्हाण, संकेत शाह, शेखर खोत, पवार पानवे, बिलाल कोचाले, निखिल कोलेकर, बापू मोहते, राजू शेठ शिरवाळ, महमूद हजवान शेठ इत्यादी सहकार्याने मला खूप साथ दिली. पावसाळ्याच्या दिवसात लँडस्लाईड होणे किंवा झाड पडणे, रस्ते बंद होणे इत्यादी समस्या ज्या वेळेला समोर यायच्या त्यावेळेला यापैकी कोणालाही मी काम सांगितल्यानंतर त्यांनी कधीच कामासाठी नाही म्हणले नाही किंवा हाय केले. ते काम त्यांच्या हातीतील असो वा नसो, ते सांगितल्याबरोबर नक्कीच त्यांनी ते काम पूर्ण करायचा प्रयत्न केला. माझ्या सर्व सहकारी ठेकेदारांनी मी सांगितलेले काम व्यवस्थितरित्या पूर्ण केल्यामुळे प्रत्येक कामे कसोशीने आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकलो. यासाठी मी त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद मानतो. आजच्या घडीला श्रीवर्धनमध्ये 90% डांबरी रस्त्याची कामे पूर्णत्वाला आलेली आहे आणि त्यांचे श्रेय माझ्या पूर्ण टीमला जातो. यात प्रामुख्याने देशमुख शेठ, नंदू शेठ, जितू टेमे यांनी पुढाकार घेऊन ते काम वेळेत व दर्जेदार पद्धतीने कसे होईल याकडे लक्ष दिले व त्यामुळे आज श्रीवर्धन मसळा तालुका बहुतांश खड्डेमुक्त झालेला दिसून येतो. PWD म्हणजे बांधकाम खात्यात काम करणं हे एकट्याचं काम नव्हे, हे तर सांघिक कार्य आहे. ही एक प्रकारची साखळी आहे आणि जर साखळीतील एकही कडी कमजोर असेल तर साखळी तुटून जाईल तर तिचा उपयोग होणार नाही किंवा ती तितकी प्रभावी होणार नाही. परंतु माझ्या या चेनमधील प्रत्येक लिंक कडी म्हणजे माझ्या वरिष्ठ अधिकारी, माझे सर्व सहकारी, ठेकेदार वर्ग, मित्रमंडळी सर्व आम्ही सर्वांनी मिळून जी साखळी आमची चेन चांगली असल्यामुळे सर्व काम आम्ही उत्तमरित्या पूर्ण करू शकलो. महाड डिव्हिजनला असताना सुद्धा पवारराव साहेब, माळवदे साहेब, माळवदेराव साहेब, चांदोईकरांना, वैद्यांना इत्यादी चांगल्या कर्मचाऱ्याची वर्गाची मला साथ मिळाली. ऑफिसमध्ये सुद्धा माझ्यासोबत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने देखील मला महत्त्वपूर्ण साथ दिली. महाजनराव साहेब, निंबोरेराव साहेब, पाटील मॅडम, कांबळे मॅडम, सातपुते, तागड, पड्याळ, कांबळे, नागती यांना रविवारी अथवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा बोलावले असल्यास त्यांनी स्वतःची कामे बाजूला ठेवून मला मदत केली.
आज जे भव्य दिव्य रेस्ट हाऊस आपण बघत आहे ते सांभाळत असताना माझे सहकारी बंधू आता मनोहर करंजकर, विनायक बोले, साहिल, वैभव, रवी इत्यादी लोकांचे मला सहकार्य लाभले. माझे सहकारी सूर्यकांत गुजर यांनी सुद्धा मला खूप मोलाचे सहकार्य केले. श्रीवर्धन या भागात पावसाळी वातावरणामध्ये असल्यामुळे सकाळी अर्ध्या रात्री केव्हाही जरी लँडस्लाईड झाली, झाड पडले, केव्हाही त्याला फोन करून सांगितलं तर तो अर्ध्या रात्री परत आपल्या सोबत यायचा, टोटल काम केलेलं आहे. किंवा आपल्या कोकणमोलला जायचं, मंत्रालयामध्ये जायचं असलं, कुठेही जायचं असलं कामानिमित्त तर आम्हाला इथून 6 वाजता निघायचं. रात्रीचे काम वगैरे संपून आम्ही संध्याकाळी पहाटे 1-2 वाजता परत यायचं. त्याची सुद्धा मला मोलाची साथ मिळाली सर्वांची. अजून एक त्या व्यक्तीचे नाव प्रकाशाने घेऊ इच्छिते म्हणजे झांबरे रावसाहेब. त्यांच्यामुळे आमची सब डिव्हिजनची सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याने त्यांनी मला भरपूर दिली. कोणतंही काम असो, कोकण मोलला जायचं असो, सिव्हिल आपल्या सी ऑफिसला जायचं असो, मंत्रालयामध्ये जायचं असो, सर्व कामे त्यांनी योग्य रीतीने काम केले. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे PMIची कामे सगळ्यात अगोदर व्हायची. त्यामुळे त्यांनी आमच्या सब डिव्हिजन आपल्या विभागामध्ये नंबर 1 PMIची मध्ये तर. आणि सध्या शेवटी माझे पत्रकार मित्रामुळे सुद्धा माझ्या कामात खूप मदत झाली. मी तिचा सुद्धा ऋणी आहे. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, ते अगदी 100% खरं आहे. माझ्या कामाच्या व्यापामुळे मी बऱ्याचदा माझ्या मुलाकडे, घराकडे लक्ष देऊ शकलो नाही. परंतु माझी पत्नी यांनी मी, माझी मुलं तसेच माझा परिवार यांच्यामध्ये छान पद्धतीने दुवा साधून माझे यश, माझी प्रगती यामध्ये कधी खंड पडू दिलं नाही. त्याबद्दल माझ्या पत्नीचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. माझी मुलं ज्यांनी माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा अट्टहास न करता मला समजून घेतले व मला भावनिकरित्या आधार दिला, त्यांचेही मी खूप खूप आभार मानतो. माझ्या सेवापूरच्या कार्यक्रमास सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयुष्यात फक्त 2 गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जातात. एक म्हणजे तुमच्याकडे काही नसताना तुम्ही दाखवलेला संयम, दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता. एक वरिष्ठ अभियंता असून सुद्धा त्यांचा संयम आणि नम्रता हे आपल्याला दिसून येते असे आपले अधिकारी श्री शेटेराव. माणसानं कोंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील बोलावा शोषून घेत मोठं व्हावं आणि उंच उंच वाढत जावं. ज्यांच्या प्रगतीचा व मेहनतीचा आलेख ज्यांनी स्वतः अनुभवला, पाहिला, अशा आजच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सौ सोनिया महिन मॅडम यांना मी विनंती करेन की त्यांनी आपला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. उपस्थित मान्यवर, आपले प्रमुख पाहुणे, आपले कार्यकारी अभियंता नामदे सर, आपले उपकार्यकारी अभियंता चव्हाण सर, तसेच गणगणे सर, सनाळकर सर आणि आपले प्रमुख आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आपले शेटेराव सर, ज्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी आज आपण इथे सर्वजण एकत्र झालो आहोत. खरं तर सेवापूर्तीचा कार्यक्रमाला माणूस आपण काय कमवतो हा प्रश्न असतो की माणसाने काय कमवलं. तर शेटेराव सर, तुम्ही हे कमवलंय. हे सगळे ज्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत ते तुम्ही कमवलं. आणि म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की, कारण की वातावरण असं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तरी तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून शेटेराव साहेबांप्रती प्रेमाखातर सगळं बाजूला काम ठेवून इथपर्यंत आलात. आणि त्याबद्दल तुमची एक अचिव्हमेंट आहे. तुम्ही त्यांना एक पोच पावती दिली त्यांनी जे केलेल्या कामाबद्दल. दुसरं गोष्ट अशी की त्यांचा 24 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि मी पण नवीन आहे. मला पण ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आमच्या सब डिव्हिजनमध्ये बरेचसे आहेत आणि मागच्याही रावसाहेबांनी किंवा मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ते आम्हाला पितृ समान आहेत. आम्ही आमची फॅमिली इथं जसं आम्हाला सांभाळलं असतं आमच्या वडिलांनी, तसं ते आम्हाला इथे सांभाळतात. तुमची चुकीला चूक सांगतात, बरोबर सांगतात. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्याबद्दल सगळं तर सांगूनच झालेलं आहे. ते एक वादळ म्हणू शकते मी, जे आमच्या सब डिव्हिजनमध्ये त्यांच्या येणारे चैतन्य आहे की जेणेकरून ते काम सतत असतं आणि सकाळी सुरुवात होती त्यांची. जास्त काही बोलत नाही, सगळं तर बोललेलेच आहेत. आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते. जास्त बोलत नाही, आपला कार्यक्रम वेळ वाढत चालली आहे आणि इथेच थांबते. आणि तुमच्या फॅमिलीसाठी तुम्हाला उत्तम आयुष्य लाभो, सुख, समाधान, आरोग्य सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटो हीच विनंती करते ईश्वरचरणी आणि तेच थांबते.
आता पुढे मी आपल्या विभागाचे कार्यकारी अभियंता श्री नामदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी देखील श्री शेटेराव साहेबांबद्दल आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त करा. श्री नामदे साहेब. या सेवा निवृत्ती शेटेराव साहेबांच्या कार्यक्रमाला आवर्जून सर्व अधिकारी वर्ग या तर कार्यक्रमाला मी पाहतोय तर 5 ते 6 उपअभियंता उपस्थित आहेत. असं फार दुर्मिळ क्षण असतो सार्वजनिक बांधकाम विभागात हे एवढे मोठे अधिकारी उपस्थित आहेत. तसेच नामवंत कंत्राटदार सुद्धा, तसेच ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा मान्यवर सुद्धा इथं उपस्थित आहेत. तर शेटेराव साहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर एक डेडिकेटेड इंजिनियर, मनमिळावू, तसंच कार्यतत्पर. जर त्यांच्यावर कोणतं काम आम्ही सोपवलं तर ते 100% काम पूर्ण करणार असं त्यांच्यावर माझा विश्वास म्हणजे दृढ होता. तर ॲज अ इंजिनियर आपण कधीच, मी शेटेराव साहेबांना सांगितलं की आपण ॲज अ इंजिनियर आपण कधीच रिटायर होत नसतो. तुम्ही शासकीय सेवेतून फक्त ते वयाची अट असल्यामुळे तुम्ही सेवेनिवृत्त होत असतात. तर तुमचं उर्वरित आयुष्य सुद्धा ॲज अ इंजिनियर म्हणून तुम्ही जगावं, कारण की अशा लोकांची समाजासाठी काहीतरी अजून ॲज अ इंजिनियर म्हणून तुम्ही काहीतरी योगदान द्यावं अशी माझी इच्छा आहे. तसंच जर बघितलं तर शेवटचं मानसिकता कशी असते शासकीय कर्मचाऱ्यांची, की शेवटचं वर्ष राहिलं की आपले किती रजा शिल्लक आहेत, मेडिकल लीव्ह किती शिल्लक आहे, आपण असं ते बघायला बघतो. तर मी प्रत्येक वेळेस बघायचो की शेटेराव साहेबांचा आज तरी अर्ज आहे की बाबा मला मेडिकल रजा घ्यायची, हे घ्यायची, ते घ्यायची. तर असं काही झालं नाही. तर शेटेराव साहेबांनी तर शेवटच्या दिवसापर्यंत शेटेराव साहेबांनी रजेचा अर्ज सुद्धा माझ्यापर्यंत आला नाही. इव्हन ते डेडिकेटली प्रत्येक वेळेस काम करत राहिले. तसंच मी हे जे नवीन जॉईन झाले होते शाखा अभियंता म्हणा, AE2 म्हणा, स्थापत्य, त्यांना वेळोवेळी प्रत्येक वेळी सांगत आलोय की शेटेराव साहेब सारखे तुम्हाला जे शाखा अभियंता मिळालेले आहेत तर त्यांच्याकडनं तुम्ही आवर्जून सगळं शिकून घ्या, प्रॅक्टिकल नॉलेज घ्या, लाईन आउट कशी करायचं असतं, इस्टिमेट कसं करायचं असतं, हे सर्व मी आवर्जून प्रत्येक वेळेस प्रत्येक संयोजनच्या म्हणजे इव्हन महाड, श्रीवर्धन, पोलादपूर इथले सुद्धा सगळे इंजिनियर्स इथं त्यांना निरोप म्हणा, शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. तर मी आवर्जून त्यांचा उल्लेख करायचो की त्यांच्यासारखं तुम्ही करायला शिका. तर विभागीय कार्यालयात सुद्धा कोणतीही माहिती जर आम्हाला उपलब्ध मागितली असेल तर सगळ्यात पहिली माहिती श्रीवर्धनची आलेली असायची. मी पवारराव साहेबांना नेहमी त्यांच्या ते भाग श्रीवर्धन प्रवाहात ते भाग बघतात. तर त्यांना मी म्हणायचं हे असं कसं काय होतं, श्रीवर्धनचीच माहिती कशी काय पहिल्यांदा येते. तर ते म्हटले की तिथले अनुभवी शेटेराव साहेब तिथं आहेत, त्यामुळे ती सगळी माहिती आमची वेळेवर सगळ्यात पहिला कॉल जो होतो आत्तापर्यंत तो श्रीवर्धनचा होता. तसं मी इतर सब डिव्हिजनला पण मी याबाबत सल्ला देईन की तुम्ही सुद्धा तुमची जी माहिती आहे माणगाव म्हणा, महाडला सुद्धा मी तसं सांगेन की सगळ्यात उशिरा त्यांची माहिती येते. आपलं हे काय त्यात हे सांगायचं हे नाही, पण तुम्ही कसं काम केलं पाहिजे, डेडिकेटली कसं काम केलं पाहिजे हे शेटेराव साहेबांकडनं शिकलं पाहिजे. आपण जर PWDची हायरार्की बघितली तर सेक्रेटरी, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, नंतर कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि सगळ्यात जर इंजिनियरचं जे केडर असेल तर शाखा अभियंता AE2 ते आहे. आणि ते जर बघितलं तर सगळी जबाबदारी जी आहे PWDची मेन जी शेवटी येऊन थांबते ती शाखा अभियंत्यांवर थांबती. खरोखर ती तारेवरची कसरत असते. शाखा अभियंता कसे काम करतात असं मला कधी कधी मनात सुद्धा वाटतं की एवढ्या अडीअडचणीतनं ते कसे काम करतात. तर मी असं सांगेन की सर्व शाखा अभियंत्यांना की तुम्ही खरं PWDचे बॅकबोन आहात, तुम्ही उत्कृष्ट काम केलं. तुम्ही इस्टिमेट पासून जे आहे ते तुम्ही कसं काम करतात त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. तुम्ही तेवढं चांगलं काम कराल तेवढंच आपलं PWDची जे नाव आहे ते उज्ज्वल होत राहील. तर निश्चितच मी शेटेराव साहेबांना सांगेन की तुमच्या कामामुळे PWDची जे आहे श्रीवर्धन मसाळा या तालुक्यामध्ये नाव उज्ज्वल झालेलं आहे असं मी आवर्जून सांगेन. आणि उत्कृष्ट शाखा अभियंता कसा असावा तर शेटेराव साहेबांसारखाच असावा असं मी आवर्जून इथं उल्लेख करतो. आणि तसंच माझे सहकारी किशोर चव्हाण साहेब सुद्धा आज सेवानिवृत्त होणार आहेत. आम्ही त्याचा विभागीय कार्यालयात सुद्धा आम्ही त्याचा समारंभ ठेवलेला आहे. तर त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो. तसंच शेटेराव साहेब यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यांचं उर्वरित आयुष्य आरोग्यदायी जावं व त्यांच्या कुटुंबांना सुद्धा त्यांनी वेळेवर वेळ द्यावा. आणि कसं असेल मी त्यांच्या कुटुंबाला सांगेन की आमचं कामच असं आहे की शनिवार रविवारीच नेमकं काम निघतं आम्हाला बऱ्याचदा. त्यामुळं
ते तुम्ही समजून घेतल्याबद्दल आम्ही तुमचे सुद्धा आभारी आहोत. सर्वांसाठी मी तसंच मी लुंगे साहेबांचा इथं आवर्जून उल्लेख करेल की ते कार्यक्रमाला जरी तो अनुपस्थित असले तरी मनाने शेटेराव साहेब ते इथं आहेत असं मला जाणवत आहे. कारण की का तर हे सगळे टीम बघतोय मी श्रीवर्धनची, त्यांनी जी शिस्त लावलेली ह्या म्हणजे त्यांच्या कर्मचाऱ्यांना, त्यांनी हा कार्यक्रम सुद्धा नीटनेटका चांगला एकदम यशस्वीरित्या हे केलेलं आहे, आयोजन चांगलं केलेलं आहे. त्यांचं सुद्धा मी आवर्जून कौतुक करेल सगळ्यांचंच. तर असंच तुम्ही एक टीम वर्क ठेवा, चांगलं काम करा, एवढ्या शुभेच्छा सर्वांना देतो आणि माझे 2 शब्द संपतो. जिथे सर्व संपले याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो. हे पुढील आयुष्य हे निरोगी व आनंदी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी तुम्ही आमच्यातर्फे केला जाणारा सत्कार स्वीकारलात त्याबद्दल देखील तुमचे खूप खूप आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या अध्यक्षा आदरणीय सौ सोनिया महिन मॅडम हे या ठिकाणी उपस्थित राहिले व त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले त्याबद्दल त्यांचेही कार्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, गणगणे साहेब या सगळ्यांची देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे आदरणीय गायकवाड साहेब, गणगणे साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार. तसेच सत्कार मूर्ती यांच्या कुटुंबातील सर्व सन्माननीय सदस्य यांचे सुद्धा आभार मानतो. दृश्य अदृश्यरित्या ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले त्यांचेही आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्यासमोर उपस्थित श्रोते तुमचेही सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीवर्धन तर्फे खूप खूप आभार मानतो. व आता कार्यक्रम या